मी वारीला आलो त्यापासून मी वारी करत आहे. टोटल आता 16 वर्षाचा अनुभव मला आहे. पण माझी मिसेस वारी करत असताना आजारी तिला कॅन्सर झाला तर ती 2 वर्ष झगडली. पण पांडुरंगाचा विश्वास झाला तिला शेवटी लास्टला 2 वर्षातून क्लिअर झाली. एकदम क्लिअर टकाटक झाली. टाटा हॉस्पिटलला 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर क्लिअर झाली. तिने मला सांगितलं वारकऱ्यांना खूप आणि साखर वाढा, तर ती आज वाढली गेली. आज पुजूर वाढले स्वर्गावरून करत आहे. रामकृष्ण हरी. विठू रखुमाई घरी चंद्रभागा. तुम्ही सगळी मॅनेजमेंट कशी करता? मी पहिले 4 वर्ष या दिंडीमध्ये चाललो. तर वारकऱ्यांना काय गरज असतोय ते मला कळून आली. तेव्हा पण ठरवलं माझ्या वारकऱ्यांचा हाल नाही झाले पाहिजे. ध्यान माऊलीचे लावू चंद्रभागेत रे नाम. या वारीमध्ये इतक्या वर्षामध्ये तुम्हाला आलेला एखादा अनुभव की जिथे तुम्ही म्हणजे असं पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंग तुमच्या मदतीला आलेला आहे, असा प्रसंग कधी झालेला असं प्रचिती आली? चांगल्या वेळी चांगला आणलेलं होतं. कारण या पांडुरंगावर मी 2008ला पंढरपुरात तांबऱ्या मारुतीचं 65 लाखाची जागा घेतलेली आहे. अच्छा. तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये देवाचं काम घेतला तोच सक्सेस होतो. दुसरा काम माझा काहीच सक्सेस होत. अच्छा. ही पूर्णपणे देवाचं आहे. कारण ना एवढा अनुभव गेल्या वर्षी आज सहज बसलो होतो का आपल्याला रथ पाहिजे. तर माझी बहीण आहे, तिला मी सहज शब्द टाकला, तर तिनं हा एवढा मोठा आम्ही दोघा मिळून रथ बनवला. अच्छा. हा, तर ही पण शिवमानच्या हातात आमच्या दिंडीला लाभून गेली. तर देवाचं काम माझा देव थांबवत नाही. दुसरी कामं देव कळत ना कळत थांबवत असेल, पण देवाचं काम एकही थांबत नाही माझ्या. जो काम घेतो तो सक्सेस होणार देवाचा काम. इतके दिवस तुम्ही पायी चालत पंढरपूरला जाता आणि इतकं सगळं रोजचा दिवसाचं हे सगळं जीवनाचं काम, त्या सगळ्या जे वारकरी आहेत त्यांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको ते सगळं बघणं, इतके दिवस हे सगळं करत असतात. आणि सगळे वारकरीसुद्धा तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन तर होत नाही, फक्त कळसाचं दर्शन घेतात, एक प्रदक्षिणा मारली जातात आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. मग हे सगळं का करतं? काय कारण आहे त्यामध्ये? आपण एक छान प्रश्न विचारला. आमच्या वारकऱ्यांचा मन एवढा भरलेला असतो का आता आम्ही माहेरी आलो, आमच्या माईबापाला भेटायला आलोय. अशाप्रमाणे सर्वजण दर्शनाला जातात. पहिले आई वडिलांचं दर्शन, मग बाकीचं काम. म्हणजे हे सगळं वारकऱ्यांचं आमचं माहेर येतात, तिथे गेल्यानंतर आई बापाला भेटणार नाही तर कोणाला भेटणार, हे जेव्हा तुम्ही बोललात ना माझे पण डोळे पाणवले. आणि मंडळी तुम्हाला सांगतो, म्हणून तर आपण म्हणतो ना की माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी.